कोरोनामुळे मागील 5 महिन्यांपासून आंतरजिल्हा आंतरराज्य एसटीची सेवा बंद करण्यात आली होती। मात्र गुरुवारी 20 ऑगस्ट पासून आंतरजिल्हा एसटी प्रवास सेवेला सुरुवात झाल्याने प्रवासी तसेच एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा निर्माण झाला आहे। मिशन बिगिन अगेन 6 अंतर्गत राज्य शासनाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार राज्यातील बस सेवा गुरुवारपासून सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत। बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता कोणत्याही ई-पासची परवानगी लागणार नाही। शासनाच्या परिपत्रकामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे। यापूर्वी लॉकडाऊन असताना एसटी महामंडळाने अत्यावश्यक सेवा सुरू केली होती। त्यातच गेली 5 महिने लालपरीच्या चाकांना सुद्धा लॉकडाऊन झाले होते। आता पुन्हा गुरुवारी 20 ऑगस्टला अमरावती बस स्थानकात गर्दी दिसून आली। अमरावती जिल्ह्यात यापूर्वी फक्त तालुकापर्यंतच बस सेवा देण्यात आली होती। त्यामुळे बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी अनेक प्रवाशांना खासगी वाहन त्यातच हजारो रुपयाचा तुटवडा आणि ई-पास मिळवण्याकरिता तारेवरची कसरत करावी लागत होती। आता मात्र 20 ऑगस्ट पासून एसटी प्रवासाला हिरवी झेंडी मिळाल्याने हजारो प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे। आजपासून आंतरजिल्हा वाहतूक सुरू झालेली आहे। दिनांक 5 तारखेपासून जिल्ह्यांतर्गत वाहतूक सुरू झालेली होती। त्यामध्ये वरुड, दर्यापूर, परतवाडा आणि आर्वी रोडवर गाड्या सुरू केल्या होत्या। कुर्रा रोडवर, दामणगाव कुर्रा। आजपासून यवतमाळ, अकोला, वर्धा, वाशिम या मार्गावर आणि या जिल्ह्यात जाणाऱ्या गाड्या सुरू झालेल्या आहेत। आज आतापर्यंत अमरावती ते अकोला 2, अमरावती ते यवतमाळ 2, अमरावती ते वाशिम 2 आणि नागपूर 2 अशा फेऱ्या निघालेल्या आहेत। प्रवासी प्रतिसाद पाहून यामध्ये फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल आणि तसं नियोजन करण्यात येईल। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।